2026 will not change you. You will change your 2026. का समजत नाहीये का? पण मी बरोबर बोलते. ह्या वर्षी ना कोणताच प्लॅन करायचा नाही किंवा कोणताच गोल नाही ठेवायचा. हो खरंच आपलं काय होतं माहितीये का? दरवर्षी ना खूप सारे प्लॅन बनवतो, खूप सारे गोल्स बनवतो. मी ह्या वर्षी ना 6 महिने काय होऊन दाखवणार आहे, कोणाशी बोलणार नाही, कोणाला भेटणार नाही, ही स्किल शिकणार आहे, ती स्किल शिकणार आहे, फाड फाड इंग्लिश बोलायला शिकणार आहे, जिम जॉईन करणार आहे आणि मस्त माझी बॉडी तयार करणार आहे. आणि 2 जानेवारीला ना सगळं फुस, काहीच करत नाही. कारण न्यू इयर येतं म्हणजे काय होतं माहितीये का? फक्त कॅलेंडर चेंज होतं, तुम्ही नाही चेंज होत. तर ह्या वर्षी ना स्वतःला बदलायचंय. या वर्षी खूप काहीतरी चांगलं करायचंय, अगदी बाप पाटील असं काहीतरी करायचंय ना, तर सगळ्यात पहिला ना स्वतःला बदलायचंय. आणि ते कसं ना तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हाय, हॅलो, नमस्कार. मी रेवती, ग्रो विथ रेबामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. ह्या चॅनलवरती मी मोटिवेशनल, स्किन केअर, हेल्थ केअर, लाईफस्टाईल बद्दलचे व्हिडिओज अपलोड करत राहते. त्याच्यामुळे तुला आणि मला एकत्र ग्रो व्हायचंय म्हणूनच सांगते, आज आत्ता पटकन लगेचच ह्या चॅनलला सबस्क्राईब करून टाक. मी इन्स्टावरती सुद्धा आहे, तिथेही जाऊन मला फॉलो करून टाक. एक गोष्ट सांगते, एका गावात ना शामराव नावाचा माणूस असतो. तो खूप गरीब असतो आणि त्याला ना लवकर श्रीमंत व्हायचं असतं. एक दिवस काय होतं, तो असाच त्याच्या बिछाण्यावरती पडलेला असतो आणि सहज त्याचं वर लक्ष जातं आणि त्याला कळतं आपलं वरचं छत ना फाटलंय, ते गळायला लागलंय. तो विचार करतो, माझ्याकडे जर भरपूर पैसे असते ना, सगळ्यात पहिला मी हे छत दुरुस्त केलं असतं. मग आता मी काय करतो, मी आता ना दररोज कामाला जातो, खूप काबाड कष्ट करतो, खूप पैसे कमवतो आणि त्या पैशातून ना एक म्हस विकत घेतो. त्या म्हशीचं दूध विकतो आणि त्या दुधाच्या पैशातून ना आणखीन 4 म्हशी विकत घेतो. आणि मग त्या 4 म्हशींच्या सुद्धा दुधाचे मला खूप पैसे येतील. त्या पैशातून ना मी असा मोठा बंगला बांधतो. दाराच्या समोर एक शानदार गाडी तयार करतो. तेवढ्यात काय होतं, छतावरनं ना पाणी गळतं आणि त्याच्या तोंडावरती पडतं. तो त्याच्या दिव्या स्वप्नातून ना जागा होतो, खाड करून जागा होतो. हे करायचंय, जागं व्हायचंय, दिवा स्वप्न बघायचं नाहीये. 2026 ला ना मनोरे बांधत बसायचं नाही. गोष्ट नंबर 1, मनोरे बांधत बसायचं नाही. मी हे करू का, मी ते करू का, मला असं करायचंय, मला तसं करायचंय, हेच करत बसायचं नाही. ह्या वर्षी फक्त ऍक्शन करायचे. तू ठरवलंस ना, तुला एक्सरसाइज करायचे, तुला एखादी गाडी वगैरे शिकायचंय, पोहायला शिकायचंय किंवा एखादा टेक्निकल स्किल शिकायचंय, जे काही आतापर्यंत फक्त मला करायचंय हे जे म्हणत होतास ना, ते ह्या वर्षी प्रत्यक्षात करून दाखवायचंय. जस्ट डू इट. ऍक्शनला महत्व द्यायचंय. आपण मनाचे गुलाम नाही व्हायचे, मनाला आपला गुलाम करायचंय आणि ते ह्या वर्षी करायचंय. गोष्ट नंबर 2, कोणत्याही गोष्टीचा गाजावाजा करायचा नाही. जे काय ठरवलंयस, जे काय तुझे प्लॅन्स असतील ते करायचे, पण सगळं ना गुपचूप करायचंय. नजर इज रिअल. लोकांना अजिबात तुझं चांगलं झालेलं बघवणार नाहीये. तू खुश असलेल्या लोकांना बघवणार नाहीये. त्याच्यामुळे काही सांगत बसायचं नाहीये. मी ही स्किल शिकणार आहे, मी ते शिकणार आहे, नवीन स्टार्टअप सुरू करणार आहे, मी जिम जॉईन केली आहे, आता बघा माझी कशी छान बॉडी होणार आहे. काही सांगत बसायचं नाही. लोकांना फक्त तुझ्या रिझल्टशी मतलब असतो. तर त्याच्यामुळे ह्या वर्षी सगळं गुपचूप करायचंय आणि ऍट द एंड डिसेंबरच्या महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या वर्षी ह्याच तारखेला ह्याच दिवशी ना फक्त लोकांना ना तुझा रिझल्ट दाखवायचा. हे यावर्षी करायचं. गोष्ट नंबर 3, रिग्रेट करत बसायचं नाही. हे सगळ्यांच्या बाबतीत होतं. खरं सांगू का, हे माझ्या सुद्धा बाबतीत होतं. आपण काय ठरवतो, मी ना उद्या रोज ना 5 वाजता उठेन, मस्त एक्सरसाइज वगैरे करेन, माझी छान प्रोडक्टिव्ह मॉर्निंग करून टाकेन. पण सेकंड डेला असं होत नाही. सेकंड डेला आपण 5 ऐवजी 7 वाजता उठतो आणि मग 7 वाजता मी का उठले ह्या रागात, ह्या रिग्रेटमध्ये पूर्ण दिवस आळसात निघून जात. हे करायचं नाही यावर्षी. ठीक आहे ना, इट्स ऍब्सोल्युटली ओके. तू 7 वाजता उठलास, ओके, ठीक आहे. प्लॅन फ्लेक्झिबल बनव ना, तिथून चांगला प्लॅन करू शकतो. एक प्लॅन सक्सेसफुल झाला नाही ना, त्याच्यामुळे पूर्ण दिवसावरती पाणी फिरायचं नाहीये आपल्याला यावर्षी. एक एक दिवस चांगला करत जा, पूर्ण वर्ष चांगलं होत जाईल. गोष्ट नंबर 4, मी हे करू शकते किंवा करू शकतो. हा विश्वास ज्याच्या मनात असतो ना,
तो कधीच बाहेरच्या गोष्टीतून डिस्ट्रॅक्ट नाही होत. मी सगळं करू शकतो. मला कोण नावं ठेवतंय, कोण काय बोलते ह्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. हा फरक पडायचा ज्या दिवशी बंद होईल ना, त्या दिवशी वर्ष चांगलं जाईल. मी ह्या 2025च्या एंडिंगला ना माझं स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू केलं, विच इज नॉट इझी टू मी. ओके. आणि मला माहितीये की खूप जणांना खटकत असेल, खूप जण मला नावं वगैरे ठेवत असतील, मला हसत असतील. ठीक आहे. खरं सांगू, मला ह्या गोष्टीचा अजिबात फरक पडत नाही. कारण आय बिलीव्ह मायसेल्फ. मला माहितीये मी हे करणार आहे ना, मला हे करायचं आहे ना, तर मी हे करणार आहे. मला नाही फरक पडत कोण मला काय बोलत असेल. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुला हे करायचंय आणि तुलाच करायचंय. काम करायचंय, काम करायचंय, काम करायचंय. एक दिवस असा येईल ना की तू नक्की यशस्वी होणार आहेस. फक्त ना लोक काय बोलतात या गोष्टीचा अजिबात विचार नाही करायचा. तुला काय पाहिजे, तू काय म्हणतोयस, तुझं अंतर्मन तुला काय म्हणते, या फक्त गोष्टीचा विचार करायचा. ह्या व्हिडिओमधून ना तुला 1% जरी काही घेता आलं ना, तर मित्रा प्लीज घे. तुझं नक्की पूर्ण वर्ष चांगलं जाईल. ऍडव्हान्स मध्ये विश यू हॅपी न्यू इयर. थँक्स फॉर वॉचिंग. आणि खरंच व्हिडिओ जर आवडला असेल ना, तर मला सबस्क्राईब कर. तुझं एक सबस्क्राईब ना मला इतकं मोटिवेट करेल. ब्लेस यू.